ही चाललेली जोडी आदरणीय बालासाहेब महाराज खोंडे, आमचे सहकारी आदरणीय परममित्र गणेश महाराज खोंडे, त्यांच्यासोबत त्यांच्या धर्मपत्नी, त्यांचे चिरंजीव, अख्खा घराणा पवन महाराज खोंडे, अख्खा घराणा भगवान रामचंद्र प्रभूंची सेवा करणार आहे. रामप्रभूने त्यांना कुठेही कमी पडू दिलेलं नाही. आमच्या गावामध्ये आलात, तुमचं स्वागत आहे. हाँ एक भगवान की जय, गोपाल करत भगवान की जय, बजरंगबली महाराज हनुमान की जय, महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय. आज हरे श्री गणेशाय नमः, धीरधरपते नमः. सीधे समय तो के जना बना निकाया बना वरुण राखे दारुणा वालिदा वालिदा. ओम नमो जी अध्याय जबरती पाजा, जय जय ससुरे आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाशो मने निवर्ती दासो अवतार जोजिया असो मार्गिलायचे श्री साष्टांग नमस्कार करून गरम करते नाथ महाराज कधी जायशी देतात. जय सांगणारा खरोखर रामायण असणारा कोणला सांगला हनुमंतरायाला, हनुमंतरायाला त्याच्यामध्ये हनुमंतरायाला बघा उलट सांगू द्या सोयीचं सांगू द्या का रामाचं नाम घेतले की त्याच्यामध्ये आमचे हनुमंतराय समाधान होत होते. दोघे जण बंधू असणारा खरोखर काय वडिलाच्या आज्ञेनं वनाला निघाले म्हणले, वनाला निघाल्याच्या नंतर असणारा काही असणारा संशय मोहरी आला गेला. दोघा भावाचं युद्ध झालं म्हणून असणारा खरोखर सुग्रीवाचा भाऊ व्हायला लघु रामायण पटपट पटपट सांगायचं. तसं आपल्या सक्तीची आधी तसे सारा तिसरा अध्याय चालू होता आहे की नाही. 4 अध्याय राहिले आहेत, बघूया काय होते ते. साधू झालाय साधू, डुप्लिकेट साधूला अतिशय असणारा नटता येते, पण खऱ्या साधूला नटता येत नाही. खरा साधू जागा हो खोटा साधू आहे आणि खऱ्या साधूला मागा आणण्यासारखा बनू लागला. काय केला मग वाईला मारला. नंतर सुग्रीवाच्या हातामध्ये असणारा राज्याचा कारभार दिला गेला. कारभार देऊन असणारा समजा वानराचा राजा सुग्रीव केला. त्या वानरासारखं तुम्ही एक वानर दिसाला म्हणून तुम्हाला विचारू लागलो नाही नाही. असा तो काळने मी साधूच्या रूपातून आमच्या मारुतीला बोलून आले. पण अतिशय माझ्या मनाच्या ठिकाणी असणारा आनंद दिसालाय. तुम्ही असणारा काय करा, माझं काही असणारा स्वागत आहे. थोडं स्वागत करायचंय, थोडं स्वागत असणारा स्वीकार करा, मान्य करा. मी एक दुबळा उभा असणारा लहानसा साधू, लहानसा साधू नाही, मोठा टाकू साधू आहे. समजायला माहित आहे, ऐकायला तेवढ्याला घरी झोपलेल्याला माहित नसत, पण कसा साधू आहे समजायला अनुभव आहे. ते साधू आमच्या हनुमंतरायाला म्हणाला थोडं काही ना काही फुलाय फुलाची पाकळी आमचा स्वीकार करावे. आणि मारुतीराया काय म्हणतात ऐका, रामाची निजगता मुखे कदा
आहे की नाही? कोण आहे? माझा मालक आहे, तो राम आहे. माझ्या रामाची कथा असणारा खरोखर या ऋषींच्या मुखातून कशी मागोमोरी सांगितली असत म्हणजे समाधान वाटलं, हे की नाही? आता आधी सांगणारे काय आमच्यासारखे काय खरे सांगतात, इकडलं काय तिकडलं काय इथलं काय तिथलं बाहेरला काय होय देऊ बा म्हणजे ऐकणारे म्हणतात वा वा बेस्ट सांगितलं गड्या बेस्ट सांगितलं. काही असणारा ठोकीत बी असतात. जेव्हा पण तसं मारुतीला वाटलं माझ्या रामाचं चिंतन केले, माझ्या रामाचं स्मरण केले, म्हणून आपल्याला हे चांगला साधू आहे माझ्या रामाचं गुणाचं वर्णन केले, म्हणून काही का होईना आपली खरी परिस्थिती सांगावा असा मारुतीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी भाग झाला. माझ्या माग घाई आहे, कशाची? झोपीची का? झोपीचीच घाई आहे ना. तसं नाही, मारुतीला म्हणतात असे असे कुठाने झाले तू थोडे. राम आणि लक्ष्मण आणि रामाची मालकी असणारा सीतामाया देवया शकते ही वनामध्ये आले. वनामध्ये आल्याच्या नंतर त्या गुंफेच्या ठिकाणी सीता एकली दिसल्या गेले आणि एकली दिसल्यामुळे असणारा दुर्जन तो कपटी कोण? रावण. त्या रावणाला असणारा खरोखर रामाची सीता चोरून नेली, चोरून आमच्या हनुमंतरायाने सांगायला सुरुवात केली आहे का थोडं. काय सांगा रामाला असणारा खरोखर फक्त असणारा सीतेच्या शोधासाठी, सीतेच्या शोधासाठी निघाल्या गेले. निघाल्याच्या नंतर काही राक्षस आडवे आले, अनेक मध्ये कुठाने झाले, पण असणारा करता करणारा त्रिभुवनाचा अधिकारी आहे होय. त्याची सत्ता असणारा समजा त्रिभुवनावर आहे. असा तो तुमच्या आमच्यासाठी असणारा खरोखर एका वनामध्ये तुमचा आमचा उद्धार करण्याकरता त्या रामाला असणारा मोठमोठे मारीच नावाचा असणारा खरोखर राक्षस मारला गेला. अशा राक्षसाचा उद्धार रामाला करीत करीत अशा या वनाच्या ठिकाणी फिरू लागले. असे हनुमंतराय सांगून म्हणतात भांडण झालं. भावाभावाचं भांडण म्हणजे घरचेच कुठाने असतात. त्यानं थोडं आणलं त्यानं थोडं आणलं आहे की तिकडे आलं मग महागारी असाच कारभारामध्येच असेल काही घोटाळा म्हणजे तशी काय हो. आमचा मारुतीला म्हणतात सुग्रीवाची पत्नी आणणारा खरोखर वाळीने अंगीकार केल्या गेली. दोघांचं कसं कसं चुकलं आपल्याला समजा माहित आहे. रामायण मागले कुठाने सांगायचे नाही, म्हणून असणारा खरोखर सुग्रीव आणणारा रामाला शरण गेला आणि ह्या वाळीचा वध असणारा खरोखर आमच्या रामाच्या वाणातून झाल्या गेला. असे असणारा खरोखर आमचे हनुमंतराया पुन्हा सांगणारे असा जो सुग्रीव ठरला गेला. आम्ही एक त्याचे किंग करा. कोण म्हणतंय मारुती. बघा मारुतीमध्ये किती बल आहे, किती ताकद आहे. अभिमान आहे का थोडा तरी? तिळा इतका जरी भय अभिमान निवृत्त समान भार देवा. हो आपला आपला आपण चौकशी करायची. आता आपल्या आपल्या अंतःकरण आपला आपला विचार करायचा, दुसऱ्याचं उकळीत बसायचं नाही. तसा मारुतीराय म्हणाला आम्ही एक त्या सुग्रीवाचे किंग करा. आमच्या राजाने आमच्याकडे काम सोपले. आता बघा लांबून आलाय घरा पुन्हा मारुतीरायानं हे डोळे जाऊन झोपी गेले काय साधू झोपी जायला राजा मिळणार आहे तिकडे. हो खमंग पार्टी आहे, पैसा खूप मिळणार आहे. म्हणला चला मला
दोघा पडिले अति सख्य समुद्री शिळा बांधल्या देखा होय. झाला गदानी मिळत लंका समुखावेश झाले काय सांगावं म्हणून महाराज साधू महाराज दोघांची एकी झाली दोघांचे एकत्व बनल्या गेल्या कोणाचा सुग्रीवाचा आणि रामाचा हो रामानं सांगितलेलं सुग्रीवानं ऐकावा आणि सुग्रीवाच्या काही अडचण आलेली रामानं दूर करावा त्या सगळ्यामध्ये असणारा खरोखर मैत्री बनल्या गेले आणि त्या मैत्रीतून असणारा मी राजाच्या आज्ञेप्रमाणे थोडा असणारा काम करण्याकरता निघालो कामाची सुरुवात सांगितली कामाची सुरुवात समजी साधूला माहित आहे हो पण टाइमपास व्हायला घेऊन टाइमपास दिवस निघाल्या बरोबर असणारा खरोखर लक्ष्मण उठला पाहिजे हो काही का व्हायला पण उठलाच पाहिजे काय होते बघूया ऐका महाराज युद्ध झालं युद्ध असं युद्ध झालं असं युद्ध झालं भागव बघण्यात आजार नाही मोरी बघण्यात येणार दुर्धर युद्ध झाले कोण कोण मध्ये मारले परदानं मारले किंकर मारले किती मारले समजे असणारा खरोखर एका रामाच्या सैन्याने समजेचा भुकणा केला भुकणा हो जसे हिरव्या मिरच्याचा भुकणा करतात नाही अशी असणारा परिस्थिती राजा रावणाच्या सेनेचे रामाचा म्हणजे आपला राम आपला गुरु आहे रामाचा हे शिष्य असणार हनुमंतराय आहे आपल्या गुरुचं आपल्याला थोडं वर्षसो वाटलं पाहिजे हे आम्हा गुरु फालताड आहे असं म्हणायचं ते का कसं आहे का आता पण गुरुचं वर्णन हो मारुती आहे महाराज बघूया काय म्हणतात ते डोके लक्ष्मणाला अंगावर टाकली हृदयाच्या ठिकाणी आदळी लक्ष्मणाच्या आता इथवर आले बाबा कोण म्हणाला मारुतीला खरं रामायण सांगितलं पण खरं सांगायचा साधू नव्हता इथं खोटं बोलणारा माणूस नव्हता बघा की नाही मारुतीच्या अंतकरणाच्या ठिकाणी ऐकून कसा आहे तसा अजून मोकळा आहे महाराज हो सज्जनच मारुतीच्या दृष्टीला समजून सज्जन साधू मोठ डुप्लिकेट आहे पण मारुतीला असणारा साधू वैष्णव दिसला म्हणून रामायण खरं सांगितलं म्हणतात झोपी गेले जरा झोपूया काय सांगा साधू महाराज असा तो रामाचा भाऊ लक्ष्मण शक्ती हृदयातून असणारा खरोखर पलीकडे गेल्या गेली वेदून असणारा खरोखर पलीकडे गेल्या गेली जमिनीमध्ये असणारा खरोखर वरतीमध्ये असणारा गुप्त झाल्या गेली अशी अवस्था असणारा खरोखर शक्तीने केल्याच्या नंतर आज तरुण असणारा शरीर लक्ष्मणाचं झाल्या गेलं लक्ष्मण धर्मीवर पडल्या गेला अवधूक कानो आमच्या हनुमंतराला कंठ भरून आला या साधूला खऱ्या सांगण्याचा खोटा साधू आहे पण खरी असणारा बोलतो आमच्या मारुतीने त्या साधू मुशी पाडली साधू कोण आहे कशा करता आलाय काय नाही आपण आताच कथा ऐकले की नाही असा साधू झाला किती मळे घातलाय की खरंच बरं जाऊ द्या कथा मारा नम्र
मारुतीराया म्हणतात माझ्याकडे काम सोपिल्या आणि त्यात असणारा खरोखर माझ्या रामाचा बंधू लक्ष्मणाला वाचण्याकरता असणारा खरोखर मला दोरणागिरी पर्वत आणायची आणण्याकरता कामाकरता मला वाट लावलेला आहे. काम म्हणजे असे तातडीच आहे. उगो वाटेनं सोयरे करीत जायचं काम नाही. कुठं फराळ दिवाळीचा करीत का बसायचं काम आहे काय नाही आहे. मग काय करायचे काय नाही. या दिवस निघण्याच्या अगोदर हे काम आटवायचंय. म्हणून मला काय द्या थोडी आज्ञा द्या. लवकरात लवकर हे काम करण्याकरता असणारा तुमचा सुद्धा माझ्या पाठीमागा आशीर्वाद राजा मारुतीराया म्हणणारे म्हणतात. सांगितले सकळावत तू तपास द्या ती विख्यात जाणून माझे मनागत शीघ्र कार्यात साधावा कपटाची गती झाली हो. कपट करणं बरोबर नाही. जन कपट केले त्याचं सपाट झाले महाराज. बघा दुसऱ्याचं तोंड काळा करायचं म्हणलं तर अगोदर आपले हात काळा होतात. हे की नाही. कोण आहे असा आमचा तो कपटी आहे. वर्ण आहे कपटी आणि त्या कपटीला आमचा असणारा खरोखर मारुतीराया म्हणाला त्या कपटाचा असणारा निपात करायचा आम्हाला. लवकरात लवकर असणारा खरोखर औषधी आणून लक्ष्मणाला उठिला आणि त्या कपट्याला असणारा निपात केला की तेव्हा आमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी समाधान वाटणार आहे. तेव्हा आम्हाला भूक नाही ताम नाही पाणी नाही गुळ नाही काय नाही. आता काय म्हणते की साधू कोण लावाय आपण तर तीनदा चार झालाय. हे चहा म्हणजे टाणिक आहे झोपीचं. तरी बी हे टाणिक पेढे आपली लोक गुंफत येत असे काय काय आहे तेवढे तरी गुंफू नका. आता चांगले चांगले माग बघते हो गोड आहे. कुमार येऊ त्याच्याला ऐकायला मिळणार नाही. धन्यवाद दिला. संत दर्शनाचा आज लाभ झालेला आपल्याला या सर्व इंद्रियांना ऐकायचंय. हो हाई तेवढे तरी राहता. झोपला होती तर झोपा उठी ते कोणतरी जवळच. ह्या महाराज मोर्ची होईल काय म्हणते मारुतीराया म्हणतात हो महाराज भेट झाली चांगलं झालं. काय करा फक्त औषधीची खूण औषधी एकदा हातात भेटल्या माझा असणारा खरोखर लक्ष्मण उठला बस मग असणारा मला थोडी विश्रांती मिळत. तो विश्रांती घेता येत नाही. काय फळ नको मूळ नको काही नको भेट झाले संत दर्शन तुमचं दर्शन झाले की असणारा मोरलं कार्य माझ्या हातात पडणार आहे. साधू नोर बाबा ते लई ढोंगू साधू आहे. लई बघ झाली नसले साधू आणि खऱ्या साधूला डाग लावाले. आता या ढोंगी तर ढोंगी कोवा पितळ उघड पडण्याची राहत नाही बघा. आता या साधूचं कसं कसं उघड पडते आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ऐकूया थोडं सुकान कोटी मदा कपिला रो बाजी पावनेरा निरोप तो राम काय बोलणार मारुतीरायाचं किती चिंता आहे बघा. किती अंतःकरणाच्या ठिकाणी धृत विचार असणारा मारुतीरायाचा आहे. मारुतीराया म्हणतात खरं तुमचं दर्शन झालं. कोटी कोटी असणारा खरोखर तुमचे उपकार माझ्यावर आहे. एवढीच माझी विनंती आहे. एवढीच माझी कृपा आहे. मला असणारा खरोखर महल्या कामाला जाण्याकरता हो आज्ञा द्या. आज्ञा द्या मला. ही तुमच्या चरणी माझी विनंती आहे. मारुतीराया आता ही विनंती किती केलं तर पाया पडलं तर जाऊ द्या. सरका माणूस आहे का ते साधू आहे का असले साधू नाही झाले तो हो. पण मारुतीरायाला साधू ओळखू आला नाही. ओळखू आला असला पहिल्या बारला तर साधू सुद्धा नंड सांगला असता हातानं नकानं सांगतात नकानं म्हणायचं हातानं म्हणलं हो. पहिल्या भरला उडीला असता साधू हो. पण मारुतीराया गळ्यातल्या माळी बघून खरंच गळ्यात महाराजावर कसलाही शत्रू आला माळ बघितला की गार होते बघा गार. माळी घालायची लाज वाटायला काय करावं. आमच्या या शक्ती म्हणून आमच्या शिलू म्हणून दोघांना जरी माळी घातल्या हे रामायण लावण्याचा फायदा झाला आपला
हो पण काय काढ आली तीच काय की घातलेली काय होती वेगळे हे सेविदास जनघराचे उदक आंतरा पुरे द्वाय जग प्राप्त वय दर्या नादिक ब्रह्म सुखा जगा गोपाये ऐका महाराज मारुतीची विनंती आमच्या मारुतीला म्हणतात तुम्ही सज्जन आहो साधू आहो हे की नाही ब्रह्मचारी आहो तुमचा असणारा खरोखर अन्न नका मला होय म्हणतात की सज्जनाच्या घरचं जीवन तरी मागून दुर्जनाच्या घरचं पाची पकवानाचं जरी भोजन असलं तरी त्याला दूर ढकला जागा नाही महाराज तसं मारुतीला म्हणतात तुम्ही सज्जन आहो तुम्ही साधू आहो हो अन्न खाण्याकरता माझा टाइम घालू नका हे मारुतीला चांगले विचार आहे तो अंतकरणाच्या ठिकाणी विचार सुचले गेले पाणी पिता किती काय आहे आता साधूच्या घरचं साधूला चांगला टेरा भरून तुला असला तर बरं असली बिसलेरी पुसलेरी जवळ कशाची बिसलेरी डुप्लिकेट साधू आहे बघूया काय होते ते